रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक रिच डॅड पुअर डॅड एक असं पुस्तक आहे ज्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. या पुस्तकातील त्या 10 गोष्टी ज्यांनी माझ्यावर प्रभाव टाकला आहे, आज मी त्याच 10 गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या गोष्टी फार प्रॅक्टिकल आणि लाईफ चेंजिंग आहेत. तर वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट येऊ या कामाच्या गोष्टीवर. तर सगळ्यात पहिली गोष्ट की आपण सगळेच आपल्या अनुभवातूनच शिकत असतो. रिच डॅड पुअर डॅडमध्ये रॉबर्ट कियोसाकी सांगतात की कसे त्यांनी सुरुवातीला आपल्या मित्रांच्या वडिलांसोबत काम करणे सुरू केलं. पुस्तकात रॉबर्ट आपल्या वडिलांना पुअर डॅड म्हणतात. ते त्यांना नेहमी शाळेत चांगले मार्क कमवायला सांगत होते ताकी डिग्री मिळाल्यानंतर त्यांना एक चांगली नोकरी मिळू शकेल. पण रॉबर्टच्या मित्राचे वडील जे त्यांना रिच डॅड म्हणतात, ते त्यांना सल्ला देतात की जर ते हे समजून घेतील की पैसा कशा प्रकारे काम करतो तर ते कधीच पैशांसाठी काळजीत नाही राहतील. सुरुवातीला रॉबर्टने झेरॉक्स कंपनीसाठी काम केलं होतं कारण की त्यांना वाटत होतं की ते थोडे लाजाळू स्वभावाचे आहेत आणि तेव्हा ती कंपनी चांगल्या सेलिंग प्रोग्राम करिता खूप प्रसिद्ध होती. रॉबर्टला माहिती होतं की यशस्वी होण्यासाठी वस्तूंना विकण्याची कला येणे खूप आवश्यक आहे. अशा प्रकारे प्रॅक्टिकल लर्निंगच्या मदतीने लवकरच ते कंपनीच्या सगळ्यात चांगल्या सेल्स पीपलमधून एक बनली आणि त्या नोकरीतून आवश्यक अनुभव घेतल्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून दिली. इथे आपल्यासाठी शिकण्यासारखं हे आहे की फक्त कॉलेजची डिग्री मिळवणं पुरेसं नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला बोल्ड बनून सरळ फील्डमध्ये उतरावं लागेल आणि तिथून सगळं काही शिकावं लागेल. आयुष्यात सगळ्यात जास्त यशस्वी स्मार्ट लोक नाही होत तर बोल्ड लोक होतात. नंबर 2, सगळ्यात आधी स्वतःला पे करा. ही गोष्ट सगळ्यात आधी द रिचेस्ट मॅन इन बेबीलॉन या पुस्तकामध्ये लिहिल्या गेली होती आणि रॉबर्ट कियोसाकीने या गोष्टीला आपल्या आयुष्यातील खूप आवश्यक फायनान्शियल रूल बनवून घेतला. रॉबर्ट म्हणतात की जास्तीत जास्त लोक आपली सॅलरी मिळण्याच्या आधीच त्याला खर्च करण्याचे मार्ग शोधून घेतात आणि तरी पण बऱ्याचदा त्यांचे खर्च पूर्णच नाही होत आणि यामुळे सेव्हिंग्ज करणे तर फार दूरची गोष्ट आहे. म्हणून जेव्हा पण तुम्हाला सॅलरी मिळते तेव्हा तुम्ही त्यातून 10% आपल्याजवळ वेगळं करून ठेवा. या 10%ला तुम्ही सेल्फ पेमेंटसारखं समजा. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही या पैशांना आपल्या मर्जीने कुठेही उडून टाकाल. त्या जागी तुम्ही या पैशांना कोणत्या अशा ॲसेट किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये लावलं पाहिजे जे नंतर तुमच्यासाठी पॅसिव्ह इन्कमचं काम करेल. पैसा कमवण्याचं उद्दिष्ट फक्त त्याला खर्च करणे नाही तर त्या पैशातून फायनान्शियल इंडिपेंडंट बनणं असलं पाहिजे. जर तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडंट बनायचं असेल तर तुम्हाला आधी स्वतःला पे करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. नंबर 3 आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल हा विचार नका करू की तुम्ही त्या गोष्टीला नाही मिळवू शकत, तर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्ही त्याला कसे मिळवू शकता. लहानपणी रॉबर्टचे पुअर डॅड त्यांना नेहमी म्हणत होते की आपण हे नाही खरेदी करू शकत, आपण ते नाही खरेदी करू शकत. पण त्यांच्या रिच डॅडनी त्यांना शिकवलं की आपल्याला कधीच हे नाही म्हटलं पाहिजे की आपण हे नाही खरेदी करू शकत, आपण ते नाही खरेदी करू शकत. या जागी आपण स्वतःला हे विचारलं पाहिजे की आपण त्या वस्तूला कसे खरेदी करू शकतो. रिच डॅडनी ही गोष्ट यासाठी म्हटली होती की जेव्हा तुम्ही पण स्वतःला हे म्हणता की तुम्ही कोणती गोष्ट नाही मिळवू शकत तर तुमचा दिमाग या गोष्टीला पूर्णपणे मानून घेतो आणि त्या गोष्टीला मिळवण्याबद्दल विचार करणे बंद करून टाकतो. पण जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता की तुम्ही त्या गोष्टीला कसे मिळवू शकता तर तुमचा दिमाग त्या गोष्टीला मिळवण्याचे नवीन मार्ग शोधू लागतो. अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या डोक्याला उत्तर शोधण्यासाठी मजबूर करून टाकतात. नंबर 4 आहे फायनान्शियल इंटेलिजन्स शिकणे खूप आवश्यक आहे. तुमच्याजवळ कितीही पैसा असो पण जर तुमच्याजवळ फायनान्शियल इंटेलिजन्स नसेल तर तुमचे सगळे पैसे फार लवकर संपून जातील. जसे की बऱ्याचदा लॉटरी आणि केबीसी जिंकणाऱ्यांसोबत होतं. बऱ्याच लोकांना वाटतं की श्रीमंत होण्यासाठी फक्त बरेच पैसे कमवण्याची गरज असते, पण ही गोष्ट फक्त त्याच लोकांसाठी खरी आहे ज्यांच्याजवळ फायनान्शियल इंटेलिजन्स असते. ज्या लोकांजवळ फायनान्शियल इंटेलिजन्सची कमी असते ते मग कितीही पैसे कमवून घेतील तरी ते नेहमी गरीबच राहतात. तुम्हाला केबीसी आणि लॉटरीमध्ये जिंकणाऱ्या करोडो लोकांची उदाहरणं मिळून जातील जे पुन्हा गरीब होऊन गेले. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला फायनान्शियली इंटेलिजंट बनण्याची गरज आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स पैशांच्या काम करण्याच्या पद्धतीला समजून घेतल्याने येते. बऱ्याच लोकांना फायनान्सिंगबद्दल काहीच माहिती नसतं. त्यांना हे पण माहिती नसतं की त्यांच्याकडून किती पैसे टॅक्सच्या रूपाने घेतले जात आहे किंवा त्यांचं नेटवर्थ किती आहे. कितीतरी सुशिक्षित लोक फायनान्शियल इलिटरसीच्या कमतरतेमुळे आताही रॅट रेसमध्ये फसले आहेत. रॉबर्टचं मानणं आहे की लोकांमध्ये फायनान्शियल इलिटरसीचं सगळ्यात मोठं कारण आहे सध्याचं एज्युकेशन सिस्टम. ते असे यामुळे म्हणतात की शाळेत कधीच फायनान्शियल एज्युकेशन नाही दिल्या जात. शाळेत लोकांना प्रोफेशनल नॉलेज दिलं जातं पण तिथे कधीच लोकांना फायनान्स हँडल करणे नाही शिकवले जात.
जर तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडंट बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्यामध्ये फायनान्शियल इंटेलिजन्स डेव्हलप करण्याची गरज आहे. आणि रॉबर्ट कियोसाकी यांचं हे पुस्तक रिच डॅड पुअर डॅड आणि हा पूर्ण व्हिडिओ फायनान्शियल इंटेलिजन्स बद्दलच आहे. आणि समोरील 6 पॉइंट खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा. नंबर 5 आहे लायबिलिटीच्या जागी ॲसेट्स खरेदी करा. रॉबर्ट लायबिलिटी आणि ॲसेटमधील फरक फार सोप्या भाषेत समजून सांगतात. कोणतीही वस्तू जी तुमच्या खिशातून पैसे काढत असेल ती लायबिलिटी आहे आणि ती वस्तू जी तुमच्या खिशात पैसे टाकत असेल ती ॲसेट आहे. रॉबर्ट समोर सांगतात की बरेच लोक फायनान्शियल नॉलेजच्या कमतरतेमुळे ॲसेटच्या जागी लायबिलिटी खरेदी करत राहतात. हे लोक महाग मोबाईल, टीव्ही, घर आणि मोठ्या गाड्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून खरेदी करतात. भलेही या गोष्टी त्यांच्या नेटवर्थ सोबत जुळून जात असतील, पण हे ॲसेट नाही, कारण की या गोष्टी त्यांच्या खिशातून पैसे काढून घेतात, ना की त्यांच्या खिशात पैसे टाकतात. इथे आपण घराबद्दल पण बोलत आहोत, कारण की रॉबर्ट म्हणतात की जर तुमचं घर तुमच्या खिशात पैसे टाकत नसेल तर ते एक लायबिलिटी आहे, ॲसेट नाही. पण जर तुमच्या घरामुळे तुम्हाला घर भाडे मिळत असेल तर ते घर तुमची ॲसेट आहे. यासोबतच आपण ज्या लायबिलिटी खरेदी करत राहतो वेळेसोबत यांची व्हॅल्यू पण कमी होत राहते. श्रीमंत लोक आपल्या पैशांना नेहमी खऱ्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करतात, जसे कोणती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बिझनेस, रिअल इस्टेट, स्टॉक्स, बॉन्ड्स वगैरे. साधारण व्यक्ती किंवा गरीब व्यक्ती नेहमी आपल्या पैशांना लायबिलिटी खरेदी करण्यात खर्च करून टाकतो. जर तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडंट बनायचं असेल तर तुम्हाला लायबिलिटी कमी केली पाहिजे आणि ॲसेट्स वाढवली पाहिजे. नंबर 6, जे पैसे तुम्ही एकदा ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करून दिले आहेत तुम्ही त्याला काढून कधीच खर्च करू नका. तुम्ही त्या ओनरबद्दल काय विचार कराल जो आपल्या त्या एम्प्लॉईंना काढून टाकतो जे त्यांच्यासाठी लगातार मेहनत करतात आणि त्यांना खूप प्रॉफिट कमवून देतात. तुमच्या ॲसेट्स याच एम्प्लॉईसारख्या असतात. जेव्हा तुम्ही कोणत्या ॲसेटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता तेव्हा तुमचे पैसे लगातार न थांबता न झोपता तुमच्यासाठी काम करतात. ते तुम्हाला अजून जास्त पैसा कमवून देतात. म्हणून रॉबर्ट म्हणतात की तुम्ही तुमच्या ॲसेट्समधून पैसे तेव्हाच काढा जेव्हा तुम्ही त्या पैशांचा अजून चांगला वापर करू शकाल. रॉबर्ट असे यामुळे म्हणतात कारण की जेव्हा तुम्ही आपल्या ॲसेट्सला विनाकारण लिक्विडेट करतात तेव्हा तुमचे पैसे लवकर गायब होऊन जातात आणि तुम्ही जास्त पैसे कमवण्याची संधी गमावून टाकता. म्हणून एकदा ॲसेट्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यावर तुम्हाला त्यातून पैसे नाही काढले पाहिजे. ॲसेटमधून पैसे काढण्याच्या जागी तुम्हाला हा विचार केला पाहिजे की तुम्ही कसे अजून जास्त पैसे यात इन्व्हेस्ट करू शकता, ज्यामुळे तुम्ही आपल्या इन्व्हेस्टमेंटमधून अजून जास्त पैसे कमवू शकाल. नंबर 7 आहे माइंड युअर बिझनेस. रॉबर्टचे सुशिक्षित गरीब वडील हार्डवर्कमध्ये विश्वास ठेवत होते. ते नेहमी रॉबर्टला शाळेत जायला आणि चांगले मार्क कमवायला सांगत होते, ताकी त्यांना आरामात एक स्टेबल नोकरी मिळू शकेल. पुअर डॅड त्यांना सांगत होते की कंपनीज त्या एम्प्लॉईंना पसंत नाही करत जे दरवर्षी आपली नोकरी बदलत राहतात आणि जे एम्प्लॉईज कंपनीसाठी इमानदार असतात त्यांना ते बक्षीस देतात. पण रॉबर्टचे रिच डॅड त्यांना ही सल्ला देतात की स्वतःची शिडी लावणे दुसऱ्यांच्या शिडीवर चढण्यापेक्षा जास्त चांगलं आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या कामावर लक्ष दिलं पाहिजे. आपल्या कामावर लक्ष देण्याचा अर्थ हा नाही की तुम्हाला तुमची नोकरी सोडून दिली पाहिजे. याचा अर्थ फक्त हा आहे की जर तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करत असाल तर तुम्हाला त्या कामातून त्या सर्व आवश्यक गोष्टी शिकल्या पाहिजे जे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कामाला करण्यात आणि वाढवण्यात मदत करू शकतील. नंबर 8, आपली पैशांबद्दल सक्सेस या गोष्टीवर डिपेंड करते की आपण आपल्या मनातील भीतीला किती चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. श्रीमंत आणि गरीब लोकांमध्ये एक मोठा फरक त्यांच्या भीतीला सांभाळण्याच्या मार्गाशी जुडलेला आहे. तुम्हाला आठवत असेल की लहानपणी सायकल चालवणे शिकताना कसे तुम्ही बऱ्याचदा खाली पडले होते. आताही बऱ्याच लोकांना सायकल चालवणे नाही येत आणि असे यामुळे नाही की त्यांना कधी सायकल चालवण्याची किंवा शिकण्याची संधी नाही मिळाली, तर त्यांनी कधी सायकल चालवणे शिकलेच नाही कारण की त्यांना पडण्याची भीती वाटत होती. बरेच लोक अशाच प्रकारे कितीतरी गोष्टी शिकण्याची संधी गमावून टाकतात कारण की त्यांना रिस्क घेण्याची खूप जास्त भीती वाटते. पण खरं हेच आहे की कोणीही रिस्क घेतल्याशिवाय यशस्वी नाही होत. रॉबर्ट सांगतात की कसे रिच डॅड नेहमी हा विचार करत होते की अपयश कसे त्यांना अजून जास्त मजबूत आणि आधीपेक्षाही जास्त समजदार बनवतं. ते आयुष्याला एक साहसी व्यक्तीसारखं जगत होते आणि प्रत्येक अपयशानंतर त्यांची जिंकण्याची इच्छा अजून जास्त वाढून जात होती. साधारणतः बऱ्याचदा तुम्ही जिंकण्याच्या आधी हरता आणि मग हे तुमच्यावर निर्भर करतं की तुम्ही स्वतःला फायनान्शियली इंडिपेंडंट बनण्यापासून थांबवून टाकता की मग त्या भीतीला हरून तुम्ही आयुष्यात समोर निघून जाता. नंबर 9 आहे आर्ट ऑफ सेलिंग शिका. रॉबर्ट मानतात की ते एक बेस्ट सेलिंग ऑथर यामुळे आहेत कारण त्यांना वस्तूंना विकणे येतं,
ना की यामुळे की ते एक बेस्ट ऑथर आहेत. जर तुम्हाला वस्तूंना विकणे नाहीयेत तर यांनी काही फरक नाही पडत की तुम्ही किती स्किल्ड आहात. तुम्ही नेहमी गरीबच राहाल. जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला वस्तूंना विकण्याची कला शिकणे खूप गरजेचं आहे. आजकालचे सगळेच प्रोफेशनल किंवा एंटरप्रिनोर फक्त आपल्या फील्डमध्येच चांगले नाहीत तर त्या सगळ्यांनी विकण्याच्या कलेला पण शिकलं आहे. तुम्हाला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघून सेलिंग आणि नेटवर्किंग शिकावं लागेल. तेव्हाच तुम्ही स्वतःचा कोणता बिझनेस करू शकाल. नंबर 10, तुम्ही स्वतःपेक्षा जास्त समजदार लोकांना कामावर ठेवा आणि त्यांना त्यांच्या कामासाठी चांगले पैसे द्या. या पुस्तकात रॉबर्ट सांगतात की एक चांगला एंटरप्रिनोर स्वतःपेक्षा जास्त समजदार लोकांना कामावर ठेवतो. लोक सगळ्यात मोठी ॲसेट असतात. फारच कमी बिझनेसमॅन या गोष्टीला समजतात की एक अनुभवी आणि आनंदी एम्प्लॉई त्यांच्यासाठी पैशांपेक्षाही जास्त मोठी ॲसेट्स आहे. जर तुम्हाला एक सक्सेसफुल एंटरप्रिनोर बनायचं असेल तर तुम्हाला चांगल्या ब्रोकर आणि चांगल्या एम्प्लॉईला हायर केलं पाहिजे आणि त्यांना चांगली सॅलरी दिली पाहिजे. बरेच लोक आनंदाने वेटर आणि सिक्युरिटी गार्डला टिप देतात, पण जेव्हा त्यांचे स्वतःचे एम्प्लॉई त्यांच्याजवळ सॅलरी वाढवण्याची मागणी करतात तर ते खूप रागात येऊन जातात. रॉबर्ट म्हणतात की एका एम्प्लॉयरला त्यांच्या एम्प्लॉईची सॅलरी त्यांच्या मागणी करण्याच्या आधीच वाढवून दिली पाहिजे. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुमचे एम्प्लॉई कामासाठी मोटिवेटेड होऊन जातात आणि आपल्या कामाला अजून मेहनतीने आणि लगनने करतात. अशा प्रकारे ते तुमच्यासाठी अजून जास्त पैसे कमवतात. तर मित्रांनो, या होत्या त्या 10 गोष्टी रॉबर्ट कियोसाकीचे पुस्तक रिच डॅड पुअर डॅड मधून. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की तुमच्या लाईफमध्ये पण दर हप्त्याला ही पॉझिटिव्हिटीची घंटी वाजत राहील. आणि या व्हिडिओला आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा, कारण की हा व्हिडिओ जेवढा जास्त शेअर होईल मी समजेल मी तेवढ्या लोकांची काही मदत करू शकलो. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. वंदे मातरम.